बातमीपत्राच्या सुरुवातीलाच बातमी तुमच्या संतापाचा कडेलोट करणारी आहे। पुण्यातील दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटलमध्ये पैशासाठी गर्भवतीचा जीव गेलाय। मात्र हॉस्पिटलमध्ये नेमकं काय घडलं, हॉस्पिटलच्या अहवालात नेमकं काय आणि मुख्यमंत्री फडणवीसांनी या प्रकरणी कोणते आदेश दिलेत बघूया। ही संतापाची लाट आहे पुण्यातल्या दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटल विरोधातील आणि त्याला कारण ठरलंय हॉस्पिटलचा पराकोटीचा हलगर्जीपणा। प्रशासनाच्या मुजोरपणामुळे तनिषा भिसे या गर्भवतीचा मृत्यू झाला आणि तिची 2 नवजात बाळं आईला कायमची पोरकी झाली। दीनानाथ हॉस्पिटलमध्ये नेमकं काय घडलं पाहूया। प्रसूती काळ सुरू झाल्यानं तनिषा भिसेला दीनानाथ रुग्णालयात आणण्यात आलं। गर्भवती महिलेला ऍडमिट करून घेण्यासाठी 20 लाखांची मागणी करण्यात आली। 3 लाख भरण्यास तयार असतानाही ऍडमिट करून घेण्यास नकार दिला। पैसे नसतील तर ससूनमध्ये न्या असा रुग्णालयाचा मुजोरपणा होता। दुसऱ्या रुग्णालयात नेल्यानंतर जुळ्या मुलांना जन्म देत तनिषा भिसेचा मृत्यू झाला। मंगेशकर हॉस्पिटल प्रशासन पैशांसाठी अडून बसल्यानंच तनिषा भिसेंचा मृत्यू झाल्याचा आरोप कुटुंबियांनी केला। पूर्ण 10 लाख रुपये भरायचे, डिपॉझिट करायची, त्याच्याशिवाय पेपरच नाही करणार। तिथल्या सगळ्या स्टाफला पण त्यांनी ते सांगितलेलं। आम्ही 3 लाख रुपये घेऊन खाली बिलिंग डिपार्टमेंटला गेलेलो। बिलिंग डिपार्टमेंटची हेड मीनाक्षी गोसावी त्या मॅडम बोलले की आमचं सगळ्यांसोबत बोलणं झालेलं आहे, तुम्ही मुख्यमंत्री सहायता निधीतनं पैसे आणा नाही तर कुठनं पण आला। आम्हाला डॉक्टर बोलले की 5 लाख रुपये भरा, त्याच्याशिवाय आम्ही तुमचं हे ॲडमिशन करू शकत नाही। रुग्णालयाचा असंवेदनशीलपणा समोर आल्यानंतर राज्यभरात तीव्र प्रतिक्रिया उमटल्या। त्यानंतर हॉस्पिटल प्रशासनानं स्वतःच एक चौकशी समिती नेमून या प्रकरणाची चौकशी केली। या चौकशी अहवालात नेमकं काय म्हटलंय ते पाहूया। महिलेची ट्विन्स प्रेग्नन्सी धोकादायक होती। महिलेनं 6 महिने तपासणी केली नाही। ॲडव्हान्स मागितल्याच्या रागातून तक्रार केली। जमेल तेवढे पैसे भरून ऍडमिट होण्याचा सल्ला टाळल्याचा दावा हॉस्पिटलच्या प्रशासनानं केला। मात्र हॉस्पिटलचा चौकशी अहवाल दिशाभूल करणारा असल्याचं सांगत भिसे कुटुंबियांनी पुरावेच दाखवले। विनाकारण लोकांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न करत आहेत। आम्ही त्या दिवसाचं बोलत होतो, आम्हाला त्या दिवसाचं पाहिजे होतं। तुम्ही त्या 3 तासामध्ये काय केलं? तुमच्याकडे सीसीटीव्ही फुटेज आहे का? आहे तुमच्याकडे सीसीटीव्ही फुटेज, तुम्ही ती दाखवा ना। विनाकारण झालेल्या आधीची हिस्ट्री काढून तुम्ही ना लोकांचं आणि आमची पूर्ण दिशाभूल करत आहात। त्या 3 तासामध्ये तुमच्याकडनं काही झालं नाही म्हणून तुम्ही ही सारवं करत आहात का? त्या 3 तासामध्ये काय झालं एवढं वाटतं? माझ्या भावाचे कॉल रेकॉर्डिंग सगळे चेक करा आणि सगळे सीसीटीव्ही फुटेज मागा। सगळं साफ खोटं आहे, त्यांनी जे बोललेलं आहे ते खोटं आहे। विशेषतः धर्मदाय रुग्णालयांनी आपली भूमिका योग्य प्रकारे निभावली पाहिजे अशा प्रकारची आपली सर्वांचीच अपेक्षा आहे आणि म्हणूनच या संदर्भात मी एक हाय लेवल कमिटी तयार केलेली आहे जी या घटनेचा तर त्या ठिकाणी तपास करेलच, पण त्यासोबत अशा घटना होऊ नये म्हणून धर्मदाय रुग्णालयांवर कशा प्रकारे आपल्याला नियंत्रण करता येईल आणि विशेषतः मेडिकल एथिक्स हा एक महत्त्वाचा विषय आहे की अशा प्रकरणी पैशाची चिंता न करता त्यांना ॲडमिट करून घेणं हे गरजेचं होतं। त्यामुळे एथिक्सचं पालन होत आहे की नाही या संदर्भात देखील आपण प्रयत्न करणार आहोत। एकीकडे 2 लेकींच्या जन्माचा आनंद तर दुसरीकडे त्यांनी जन्मताच आई गमावल्याचं दुःख। या घटनेनं भिसे कुटुंबियांसह पुणे शहर हादरून गेलंय। मात्र धर्मादाय हॉस्पिटल असतानाही गर्भवती महिलेची पैशांसाठी अडवणूक का? असंवेदनशील प्रशासनावर आणि डॉक्टरांवर काय कारवाई होणार असे अनेक प्रश्न निर्माण झाले। पुण्यासारख्या शहरात अशा घटना घडत असतील तर राज्यात अशा किती तनिषा असतील ज्यांना आपला जीव गमवावा लागला असेल? रुग्णसेवेचं ब्रीद न पाळता केवळ धंदेवाईक होत चाललेल्या हॉस्पिटलच्या मुजोरपणाला चाप लावण्यासाठी सरकारनं कठोर भूमिका घ्यायला हवी। सागर आव्हाड आणि नितीन पाटणकरसह ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज, पुणे। तर इकडे दीनानाथ मंगेशकर रुग्णालयातील गर्भवती महिला मृत्यू प्रकरणी भाजपच्या महिला कार्यकर्त्या आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं। भाजप महिला कार्यकर्त्यांनी अश्विनी घैसास यांच्या रुग्णालयाची तोडफोड केली आहे। ही सर्व तोडफोड जी आहे ती या ठिकाणी केलेली आहे। रुग्णालयाच्या बाहेर तोडफोड करण्यात आली, रुग्णालयाच्या आतही तोडफोड करण्यात आल्याचं यावेळी पाहायला मिळालं।
उचला कुंड्या हा कुंड्या बाहेरच करायचंय जर बघितलं तर भाजपच्या महिला पदाधिकाऱ्यांनी ही सर्व तोडफोड जी आहे ती या ठिकाणी केली. आम्ही कुंड्या फोडल्या त्या कारण त्या दोन निष्पाप बाळांच्या आईचा डोक्यावरचं छत्र हरवलंय. ती आई गेलीये, त्या बाळांचं काय? फक्त तुम्हाला पैसा पाहिजे. अरे जर त्या आमदाराच्या पियाच्या बायकोचं जर तुम्ही जर थोडंही लक्ष देत नाही तर आमच्यासारख्या गरीब सामान्य लोकांनी करायचं काय? फक्त तुम्हाला पैसा हवाय, तुम्हाला क्लिनिकचं वेगळं पाहिजे. अजून कारवाई झाली नाहीये. नाही कारवाई झालीच पाहिजे. कारवाई केली नाही. कारवाई झालीच पाहिजे. कारवाई जोपर्यंत होत नाही तोपर्यंत आम्ही महिला मोर्चाच्या भाजपच्या कार्यकर्ता थांबणार नाही. आम्ही कुंड्या फोडल्या त्या कारण त्या दोन निष्पाप बाळांच्या आईचा डोक्यावरचं छत्र हरवलंय. ती आई गेलीये, त्या बाळांचं काय? फक्त तुम्हाला पैसा पाहिजे. अरे जर त्या आमदार बातमी पुण्यातनंच. पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयामध्ये गर्भवतीचा मृत्यू झाल्यानंतर शिवसैनिकही आक्रमक झाले. संतप्त शिवसैनिकांनी मंगेशकर रुग्णालयातील अधिकाऱ्यांच्या अंगावर चिल्लर फेकत निषेध केला. रुग्णालयावर कारवाईची मागणीही करण्यात आली. तर दुसरीकडे शिंदेंच्या शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी दीनानाथ हॉस्पिटलचे प्रशासकीय पालेकर यांच्या तोंडावर बनावट नोटा फेकल्या. 20 लाख मागितले होते 20 लाख मागितले होते 20 लाख मागितले होते. पैसे पूर्ण भरले नाहीत म्हणून त्या स्त्रीचा त्यांनी जीव घेतलेला आहे आणि आज आम्ही त्यांना चिल्लर भेट दिलेली आहे आणि यांची लायकी चिल्लरपेक्षा वाईट आहे. खऱ्या अर्थाने एका दोन छोट्या बालकांना जन्म दिल्यानंतर त्या ताईचा जीव गेलेला आहे. मंत्रालयातून वैद्यकीय मदत कक्ष मुख्यमंत्री सहाय्यता निधीमधून यांना फोन केला होता की तिथे तुम्ही त्यांना तात्काळ त्यांच्यावर उपचार करा, तुम्हाला जो काही तुमचं बिल असेल ते भरून दिलं जाईल. तरी देखील या हॉस्पिटलनी काही त्यांना न जुमानता ती ताई त्या ठिकाणी तडपडत राहिली आणि तिला दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये न्यावं लागलं आणि या सगळ्या वेळेमध्ये तिचा जीव गेलेला आहे. या ठिकाणी या प्रशासनाला भीक लागलेली आहे आणि लोकांची लूट करतात आणि त्यामुळे या ठिकाणी आम्ही चिल्लर यांना फेकून भीक दिलेली आहे. आता भीक देण्याचं गुन्हा आहे का इथे? गर्भवतीचा मृत्यू झाल्यानंतर शिंदे गट देखील आक्रमक झालाय. शिंदे गटानं मंगेशकर रुग्णालयाबाहेर तिरडी आंदोलन केलं. तसंच प्रशासनाला जाग येण्यासाठी आसूड आंदोलनही करण्यात आलं. छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी, जय भवानी, छत्रपती शिवाजी. दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाला पुणे महानगरपालिकेच्या आरोग्य विभागानं कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. महानगरपालिकेनं महिलेच्या मृत्यू प्रकरणी रुग्णालयाकडून खुलासा मागितलाय. दरम्यान दीनानाथ मंगेशकर रुग्णालयातील प्रकरणावरून संजय राऊतांनी संताप व्यक्त केला. एका मातेचा करुण अंत होतोय, फडणवीस काय करतायत असा सवाल त्यांनी विचारलाय. तर सरकार या प्रकरणी गंभीर असल्याचं महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंनी म्हटलंय. हिंमत असेल तर करावी, हिंमत असेल तर कारवाई करावी ना. ज्या ज्या डॉक्टरांची नावं घेत आहे भिसे कुटुंब, ज्या डॉक्टरांची, बंद करावं ना. हिंमत आहे का तुमची? हिंमत फक्त विरोधी पक्षाचे कार्यकर्त्यांना तुरुंगात टाकण्यापुरतीच आहे. बाकी तुमच्यात काय दम आहे? ज्या दिवशी तुमच्याकडे सत्ता नसेल रस्त्यावर तुमच्याकडे कावळासुद्धा ढुंकून बघणार नाही आणि काव करणार नाही. मी त्यांना स्पष्टपणे सांगतो की ज्या बाईंचं काल मृत्यू झाला तिचे शाप लागतील तुम्हाला. पण जे चूक झाली आहे ती फार मोठी चूक आहे आणि अशा चुकीला माफी नसतं. सरकार यावर योग्य कारवाई करेल. कारण कुणाचाही परिवार असो, तो एका पीएचा आहे किंवा माझा परिवार आहे असं नाही. सर्वसाधारण गरीब माणसाला सुद्धा अशा पद्धतीचं कुठलंही त्या ठिकाणी अशी आरोग्यसेवा न देणे आणि मुजोरगिरी करणे आणि एक प्रकारची मोगलशाही आहे. ही गंभीर घटना आहे. या गंभीर घटनेची दखल स्वतः माननीय मुख्यमंत्री उद्या पुण्यात आहे, मी आहे, याची दखल आम्ही घेतली. अजितदादा आहेत. त्यामुळे आम्ही सर्व दखल घेऊ आणि कुणाला आम्ही सोडणार नाही. वक्फ विधेयकावरून राज्यसभेमध्ये प्रफुल्ल पटेलांनी संजय राऊतांना डिवचलं आणि वादाची ठिणगी पडली. राज्यसभेमध्ये नेमकं काय घडलं त्यावर राऊतांनी काय प्रतिक्रिया दिली आहे, या वादामागे नेमकं काय राजकीय गणित आहे बघूया. पटेलांचे बाण राज्यसभेत धुमशान.
रंगावरून नडले राऊत पटेल भिडले. अवकातीचा वाद दलालीपर्यंत गेला. राऊतांनीही लगावला टोला. आगे हमारे दोस्त आगे. हे दलाल आहेत सगळे. हमारे संजय भैया का भाषण नरोबा कुंजोरबा था. आणि मी प्रफुल्ल पटेलला सांगतो, माझा नादाला लागू नको, नागडा करेन. वक्फ सुधारणा विधेयकावरच्या चर्चेदरम्यान प्रफुल्ल पटेल आणि संजय राऊत यांच्यात चांगलीच खडाजंगी झाली. प्रफुल्ल पटेलांनी बाळासाहेब ठाकरे आणि मुंबई दंगलीचा उल्लेख करत संजय राऊतांची कोंडी करण्याचा प्रयत्न केला. एवढंच नाही तर राऊत रंग बदलणारे असल्याचा टोला लगावला. त्यावर संतापलेल्या राऊतांनीही मग पलटवार केले. हमारे संजय भैया का भाषण नरोबा कुंजोरबा था. कभी नहीं तो बिल्कुल टट 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 बोलते. आज क्या बोलूं क्या नहीं बोलूं उनको समझ में नहीं आ रहा था. क्या बोलूं नहीं बोलूं. देखो अभी भी एकदम ऐसा ही कर रहे हैं. संजय भैया आपण कलर नको बदला. हे दलाल आहेत सगळे. प्रफुल्ल पटेल सारखे लोक हे कोणाचे नाहीत, ते दलाल आहेत. कधी काँग्रेस पक्षाचे दलाल करत होते, कधी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाला बाप 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 फिरत होते. मग दाऊद इब्राहिमची दलाली केली असं वाटतंय. आणि इथे आल्यावरती मग त्यांची संपत्ती सगळी मोकळी झाली, साधारण 1000 कोटीची. अशा लोकांनी संसदेमध्ये उभं राहून त्यांची बोलण्याची लायकी आहे का? प्रफुल्ल पटेलांची टीका चांगली जिव्हारी लागल्यानं राऊतांनी थेट पटेलांना नागडा करण्याची भाषा केली. आणि मी प्रफुल्ल पटेलला सांगतो, माझा नादाला लागू नको, नागडा करेन. तिथे भाजपच्या लोकांना चमचेगिरी करून दाखवत होते काल. त्यांच्या अशा घाण दळभद्रांच्या तोंडाला लागणं म्हणजे महाराष्ट्राचा अपमान. हे शत्रू आहेत महाराष्ट्राचे. तर राऊतांच्या इशाऱ्यानंतर प्रफुल्ल पटेलांनी अंगूर खट्टे हे म्हणत पुन्हा एकदा राऊतांना डिवचलं. त्यामुळे प्रफुल्ल पटेल विरुद्ध संजय राऊत हा वाद आगामी महापालिका निवडणुकीच्या वातावरण निर्मितीसाठी आहे का, याची चर्चा रंगली. मात्र अजित पवारांच्या राष्ट्रवादीनं स्पष्टपणे वक्फ सुधारणा विधेयकाच्या बाजूनं तर ठाकरे गटानं विधेयकाच्या विरोधात भूमिका घेतल्यानं अल्पसंख्याक मतांचं विभाजन होणार का, याकडे आता लक्ष लागलंय. प्रमोद जगतापसह ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज, नवी दिल्ली. बातमी चंद्रपुरात आता पाहूया. चंद्रपूरच्या मूलमध्ये माहिती तंत्रज्ञान आशिष शेलार आणि काँग्रेस आमदार विजय वडेट्टीवारांमध्ये भेट झाली आहे. शेलार वडेट्टीवारांनी एकाच गाडीतून प्रवासही केला. विजय वडेट्टीवार भाजपच्या वाटेवर असल्याची चर्चा ही खरं तर अनेक वेळा झाली आहे. त्यामुळे या भेटीची सध्या राजकीय वर्तुळात चर्चा रंगतीये. बातमी शिंदे आणि ठाकरेंमधल्या वादाची. यूज अँड थ्रो म्हणजे स्वतः पैसे खायचे, पळून जायचं, अशी जोरदार टीका ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरेंनी केली. हातपाय मारण्याचा प्रयत्न एसनशी करत असल्याचा घणाघात देखील त्यांनी केला. युटी म्हणजे यूज अँड थ्रो, वापरा आणि फेका ही त्यांची नीती आहे, अशी टीका खरं तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी केली होती. एसएनसी म्हणजे काय? एकनाथ संभाजी शिंदेचा शॉर्टकट एसएनसी म्हणून. शॉर्टकट? मग मी असं म्हणू का, त्यांचा युटी आहे, यूज अँड थ्रो, असं म्हणू? वापरो और फेको, ही त्यांची नीती आहे. मला बोलायला लावू नका. माझ्याकडे भरपूर काय आहे. मी शांत आहे. मला शांतपणे काम करूया. तुम्ही मला गद्दार 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 म्हणून हे केलं, खोके खोके म्हणून केलं. अरे तुम्हाला महाराष्ट्रातल्या जनतेने खोक्यामध्ये बंद करून टाकलं. यूज अँड थ्रो म्हणजे स्वतः पैसे खायचे आणि पळून जायचं. ईडीचं एक कुठून तरी नोटीस आली की धावत धावत सुरतेला जायचं. हे यूज अँड थ्रो स्वतःचे झालेले आहेत. आता त्यांची परिस्थिती भाजपने यूज अँड थ्रो केलेली आहे हे त्यांना लक्षात आलं आहे. आणि तरी देखील हातपाय मारण्याचा प्रयत्न आहे. भाजपकडून कुठेतरी एशनसी प्रयत्न करत आहेत, त्यांचा गट जो आहे, की सगळीकडून कचरा आता गोळा केलाय, आम्हाला आता तुम्ही वाचवा. वक्फ बोर्डच्या विरोधातील मतदानामुळे ठाकरे गटाचे खासदार अस्वस्थ असल्याचं मंत्री प्रतापराव जाधवांनी म्हटलंय. तसंच ठाकरे गट फुटल्याशिवाय राहणार नाही असा मोठा दावा जाधवांनी केला. मुस्लिमांच्या लांगुल चालनासाठी हा कायदा आणलाय, तुम्हाला तोडल्याशिवाय आम्ही राहणार नाही, असं प्रत्युत्तर अंबादास दानवेंनी दिलंय.
कालच्या या प्रकारामुळं आणि कालच्या वक्फ बिलाला गटानं जो काही विरोध केला उभाटा गटानं, त्याच्यामुळं त्यांचे बरेचसे खासदार अस्वस्थ त्या ठिकाणी आहेत. पहिलेही होते, आता आणखीन त्याच्यामध्ये भर पडलेली आहेत. आणि काही आमदाराच्या सोबतसुद्धा आमची चर्चा झाली, ते सुद्धा त्यांनी नाराजी व्यक्त केली की बुवा आम्ही किमान या वक्फ बिलाला विरोध करायला नको होता. कारण वक्फ बोर्डाविषयी काय भूमिका आहे, त्यांची काय भूमिका आहे आणि आमची काय भूमिका आहे. आम्ही भूमिका, यांनी तर मुस्लिमांच्या लांगोल चालण्यासाठी वक्फ आणतो असं भाषण आहे का अमित शहांचे, किरण रिजिजूंचे? ऐका ना, ते त्यांना पटत असेल तर त्यांना लख लाभ आहे. मला असं वाटतं तुम्हाला तोडल्याशिवाय आम्ही राहणार नाही. अंजली दमानिया यांनी शिंदे गटाचे नेते अर्जुन खोतकरांवर हल्लाबोल केला. समृद्धी महामार्गातून 70 कोटी मिळवण्यासाठी अर्जुन खोतकर खटाटोप करतायत असा गंभीर आरोप दमानियांनी केलाय. तर तुम्हाला मी लिहून देतो, माझ्या कारखान्यातून रस्ता नको असं म्हण अर्जुन खोतकरांनी दमानियांचे आरोप फेटाळून लावले. मी जे जालन्याला आले होते आणि अर्जुन खोतकर यांच्या विरोधात मी काल जी प्रेस कॉन्फरन्स घेतली होती, त्यानंतर अर्जुन खोतकर यांनी एक फोनो रिॲक्शन मध्ये असं म्हटलंय की त्यांचा सुद्धा विरोध या जो मी जे म्हटलं होतं की अख्खा सरळ जाणारा समृद्धी महामार्ग वळवून जो केला गेला आणि त्याच्यात जालना सहकारी साखर कारखान्याची जी 18 एकर जमीन जाणार होती आणि त्याचे 70 कोटी रुपये हे अर्जुन खोतकरांना मिळाले असते आणि त्याच्यासाठी त्यांनी केलेला तो खटाटोप होता. हा जुन्या कडीला ऊत आणण्याचा प्रकार आहे. या संदर्भामध्ये देशाची सर्वोच्च संस्था ईडी यांनी ही चौकशी केलेली आहे. ईडीने कारखाना ताब्यात घेतलेला आहे. अजून कोणती चौकशी करणार आहेत? आणि मला असं वाटतं की ठीक आहे, त्यांचं म्हणणं आहे ना की रस्ता कुठून तरी जाईलच ना, या जागेतून जाईल किंवा त्या जागेतून जाईल. ठीक आहे, मी तुम्हाला लेखी देतो की माझ्या कारखान्यातून रस्ता टाकू नका, जिथून टाकायचं तिथून टाका. तुम्हाला रस्ता इथून नको आहे ना, मी बिलकुल तुमच्या बोलण्याप्रमाणे तिथं उद्या जेव्हा तुम्ही म्हणताल त्या दिवशी मी तिथं लेखी देईल आणि हा कारखाना माझ्या जागेतून जाऊ नये अशा प्रकारचा त्यांना निश्चितपणे सपोर्ट मी करेल. त्यांनी कॅन्सल करून आणावा. आणि अशातच आता ठाकरे गटानं खरं तर मिशन महानगरपालिका सुरू केलंय. मुंबई, पुणे, नाशिक आणि संभाजीनगर पालिका जिंकण्यासाठी ठाकरे गटानं विशेष प्लॅन आखलाय. या महानगरपालिका प्रशासकांच्या कारभारावर ठाकरे गटाचं विशेष लक्ष असणार आहे. आगामी महानगरपालिकेच्या पार्श्वभूमीवर ठाकरे गटाकडून नेते आणि उपनेत्यांवर विशेष जबाबदारी टाकण्यात आली आहे. येत्या मंगळवारी होणाऱ्या बैठकीमध्ये नेत्यांना आणि उपनेत्यांना महानगरपालिकेच्या दृष्टीनं जबाबदारी वाटप केलं जाणार असल्याची सूत्रांनी माहिती दिली आहे. काय डोंगर, काय झाडी, काय हॉटेल असं म्हणणाऱ्या शहाजी बापू पाटलांनी भर सभेमध्ये स्वतःच्याच तोंड फोडून घेतलंय. मात्र शहाजी बापू एवढे उद्विग्न का बरं झाले आणि त्यावर विरोधकांनी नेमक्या काय प्रतिक्रिया दिल्या आहेत बघूया. बघा, ज्यांनी पाणी अडवलं त्याला खासदार करून पाठवलं, जे पाणी देणारा घरात बसूला आपल्या हे तोंडात मारून घेणारे आहेत. काय झाडी, काय डोंगर, काय हाटील म्हणत राज्यभर प्रसिद्ध झालेले माजी आमदार शहाजी बापू पाटील. शहाजी बापू पाटलांनी भर सभेत बोलताना स्वतःच्याच हातानं तोंडात मारून घेतलंय. त्याला कारण ठरलं भाजप नेते रणजितसिंह निंबाळकरांचा झालेला पराभव. तोंडात मारून घेताना शहाजी बापू पाटील नेमकं काय म्हणाले पुन्हा ऐका. जया भाऊ सांगेल तिथं त्याच चिन्हाला मत द्यायची. आईची शपथ तुम्हाला हात वर करा, देणारा नाही खरा हात वर करा. बघा, ज्यांनी पाणी अडवलं त्याला खासदार करून पाठवलं, जे पाणी देणारा घरात बसूला आपल्या काय माणसं आपण का बघून केलं आपण कशासाठी. लोकसभा निवडणुकीत सांगोला मतदारसंघातून धैर्यशील मोहिते पाटलांना आघाडी मिळाली. त्याबद्दल आपल्याला खंत वाटत असल्याचं शहाजी बापू पाटलांनी म्हटलंय. विधानसभा निवडणुकीत आपला पराभव झाला तर फाशी घेईन अशी शपथ शहाजी पाटलांनी घेतली होती. मात्र त्यानंतरही शहाजी पाटलांचा पराभव झालाच. आता पराभवानंतर पालकमंत्री जयकुमार गोरेंच्या नागरी सत्कार सोहळ्यात शहाजी बापू पाटलांनी स्वतःच्याच कानाखाली मारली. यावर खासदार धैर्यशील मोहितेंनी खोचक टोला लगावला. कसं आहे, त्यांना कायम प्रसिद्धीत राहण्याची सवय आहे. आणि दुसरी गोष्ट, आता विधान परिषदेच्या अनेक जागा रिक्त आहेत. इच्छुक असतील की वरिष्ठांनी
संधी द्यावी, काहीतरी आपण सक्रिय आहे असं दाखवायचा प्रयत्न करतात ते नेहमी. ज्येष्ठ आहेत, मलाही त्यांच्याबद्दल आदर आहे. ते किती खालच्या पातळीला जाऊन माझ्यावरती बोलले, माझ्या कुटुंबावरती बोलले, तरी मी त्याचं काही त्यांच्या पद्धतीनं कधी उत्तर देणार नाही. मी कामाच्या पद्धतीनं माझं उत्तर देईन. हे असं असलं तरी शहाजी बापू पाटलांची ही कृती पुन्हा चर्चेत येण्यासाठी आहे की खरंच उद्विग्नतेतून आहे याची चर्चा रंगली. भारत नागणेसह ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, पंढरपूर. बातमी आता बीडमधनं पाहूयात. बीड पोलिसांच्या ढिसाळपणामुळे सरपंच संतोष देशमुखांच्या मारेकरी पळून गेल्याची कबुलीच गृहराज्यमंत्री योगेश कदमांनी दिली आहे. संतोष देशमुखांच्या कुटुंबियांच्या भेटीनंतर योगेश कदम माध्यमांशी बोलत होते. यावेळी गृहराज्यमंत्री योगेश कदमांनीच पोलिसांवर प्रश्नचिन्ह उपस्थित केल्याचं पाहायला मिळालं. आपण अटक केली, पण त्या आरोपींना ज्यांनी सहकार्य केलं, जरी आपल्या बरोबर नाही पीएस आहेत, आपल्या प्रशासनाचे जरी असले तरी सुद्धा त्यांना सोडायचं नाही अजिबात. असे पोलीस अधिकारी आपल्याला आपल्या डिपार्टमेंट नको आहेत. ह्या अगोदर जे पोलीस प्रशासन होतं त्यांच्यावरती नक्कीच प्रश्नचिन्ह होते आणि त्यांच्या ढिसाळ कारभारामुळे कदाचित त्या व्यक्तीला पळून जायला तिथे मदत मिळालेली आहे. कळंबमध्ये महिलेची हत्या करणारा आरोपी सुदर्शन घुलेच्या गावातलाच असल्याचा दावा धनंजय देशमुखांनी आता केलाय. या प्रकरणी गृहराज्यमंत्री योगेश कदमांकडे चौकशीची मागणीही करणार असल्याचं ते म्हणाले. राड्यानंतर ही कराड गँगला बीड जिल्हा कारागृहातच का ठेवलं असा सवाल त्यांनी उपस्थित केलाय. छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल आक्षेपार्ह विधान करणाऱ्या प्रशांत कोरटकरच्या जामीन अर्जावर आता 7 तारखेला सुनावणी होणार आहे. कोल्हापूर जिल्हा सत्र न्यायालयात आज सुनावणी होती, मात्र आता पुढची सुनावणी 7 तारखेला होईल. धक्कादायक बातमी, कारण माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकरांची पत्नी तेजस्वी घोसाळकरांनाही व्हॉट्सअप ग्रुपवरून धमकी देण्यात आली आहे. अभिषेक घोसाळकर हत्या प्रकरणातील प्रमुख साक्षीदाराला जिवे मारण्याची धमकी देण्यात आली. दरम्यान याच संदर्भात बोरिवली MHB पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय. प्रमुख साक्षीदार लालचंद पाल यांना मारण्याची धमकी देण्यात आली आहे. शिवरायांचा अपमान करणाऱ्यांवर कारवाई करण्यासाठी नवा कायदा होण्याची शक्यता आहे. पाहूया. महापुरुषांबाबत अवमानकारक वक्तव्य करणाऱ्यांविरोधात कायदा करण्याची मागणी खासदार उदयनराजे भोसलेंनी केली. एवढंच नव्हे तर 12 एप्रिलला छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुण्यतिथीनिमित्त रायगडावर होणाऱ्या कार्यक्रमात केंद्रीय गृहमंत्री अमित शहानी घोषणा करावी अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली. शिवाजी महाराजांच्या पुण्यतिथीनिमित्त गृहमंत्री अमित शहा आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस किल्ले रायगडावर जाणार आहेत. नाही, माझी म्हणतो म्हणजे मी लोकांची, जनतेची अशी जी मागणी आहे ती त्यांनी त्या रायगड ही छत्रपती शिवाजी महाराजांची राजधानी आणि त्या राजधानीवरनं घोषणा होणं या सगळ्या बाबींची त्याला एक आगळं वेगळं महत्त्व प्राप्त होईल. हा कायदा झाला तर शिवरायांबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य करणाऱ्या प्रशांत कोरटकर आणि राहुल सोलापूरकरवर कारवाई होणार का असा प्रश्न विचारला जातो. आणि आताची सगळ्यात मोठी बातमी पुण्यातनं येते. दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाबाबत धक्कादायक माहिती समोर आली आहे. मंगेशकर रुग्णालयानं पुणे महानगरपालिकेचा तब्बल 27 कोटी 38 लाख रुपयांचा प्रॉपर्टी टॅक्स थकवलाय. मंगेशकर रुग्णालयाच्या थकीत प्रॉपर्टी टॅक्सचं बिल साम टीव्हीच्या हाती लागलंय. मंगेशकर रुग्णालयानं 2019 पासून हा प्रॉपर्टी टॅक्स भरलेलाच नाहीये. पुणे महानगरपालिका 2019 पासून मंगेशकर रुग्णालयाकडे थकीत प्रॉपर्टी टॅक्ससाठी पाठपुरावा करतेय. पैसे भरल्याशिवाय रुग्णालयाला ऍडमिट करून न घेतल्यानं मंगेशकर रुग्णालय वादाच्या भोवऱ्यात सापडलंय. अधिक माहिती जाणून घ्या. आमचे प्रतिनिधी नितीन पाटणकर सध्या संपर्कात आहेत. नितीन, काय नेमकं प्रकरण आहे? निश्चितपणे आपण पाहिलंय की रुग्णाने पैसे भरले नाही, त्यामुळं ऍडमिशन नाकारलं आणि त्या महिलेचा आकस्मिक आणि दुर्दैवी मृत्यू झाला. काही लाखांसाठी हे त्यांचं ऍडमिशन नाकारलं किंवा उपचार नाकारले. मात्र त्याच दीनानाथ मंगेशकर रुग्णालयानं पुणे महापालिकेचा तब्बल 27 कोटी रुपयांहून अधिक प्रॉपर्टी टॅक्स थकवलेला आहे आणि तो काही 1 वर्ष 2 वर्षातला नाही, मागच्या काही 5-7 वर्षातला आहे.
2019 पासून हा टॅक्स भरला जात नाहीये. महापालिका वारंवार पुरवठा करत आहे, मात्र दीनानाथ मंगेशकर रुग्णालय प्रॉपर्टी टॅक्स देखील भरत नाही. महापालिका ज्या सुविधा रुग्णालयाला देते, पाणी असेल, अग्निशमन असेल, रस्ते असेल, त्याचा वापराच्या बदल्यात प्रॉपर्टी टॅक्स आणि तोही सवलतीच्या दरात आकारला जातो. मात्र तोही भरला गेला नसल्याचं ही धक्कादायक माहिती समोर आलेली आहे आणि कोट्यवधींचा हा टॅक्स आहे. एकीकडे रुग्णांची अडवणूक करण्याचं प्रकरण ताजं असताना दुसरीकडे रुग्णालयाची ही एक बाजू देखील या निमित्तानं समोर आलेली आहे. मात्र नितीन, 2019 पासून पालिकेकडनं कारवाई का नाही करण्यात आली? एकही वर्षामध्ये का कारवाई झाली नाही? त्याबाबत काही समोर आलंय किंवा त्याबाबत काही माहिती मिळाली? कोण पाठीशी घालतंय? पालिका हा प्रॉपर्टी टॅक्स भरून घेण्यासाठी रुग्णालयाकडे सातत्याने पाठपुरावा करत असल्याची माहिती समोर आलेली आहे. मात्र रुग्णालय प्रशासन असेल किंवा तो ट्रस्ट असेल, जो ट्रस्ट हे रुग्णालय चालवतो, त्यांच्याकडनं प्रतिसाद मिळत नाही किंवा न्यायालयीन कारणं दिली जातात आणि प्रॉपर्टी टॅक्स भरण्याचं टाळलं जात आहे. आधी मोठं हॉस्पिटल असण्यानं महापालिकेने कुठली दंडात्मक किंवा कडक कारवाई केली नाही अशी माहिती समोर येते. आता या प्रकरणानंतर कदाचित खरंय 27 कोटींचा टॅक्स थकलाय, त्यामुळे आता काय कारवाई होते ते पाहणं महत्वाचं होणार आहे. पुढच्या बातमीकडे. बातमी नांदेडमधून. नांदेडच्या आलेगावात एक भीषण अपघात घडला. शेतकरी महिला मजुरांना घेऊन जाणारा ट्रॅक्टर थेट विहिरीत कोसळला आणि या अपघातात साधारणतः 7 जणांचा मृत्यू झालाय. दरम्यान हा मृत्यूचा आकडा आणखी वाढण्याची भीती आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी मृतांच्या नातेवाईकांना 5 लाखांची मदत जाहीर केली. नांदेडच्या आसेगावमध्ये जी घटना घडली ती अतिशय दुर्दैवी आहे. त्या ठिकाणी विहिरीमध्ये ट्रॅक्टर पडून जी काही दुर्घटना झाली त्याच्यामध्ये ज्या लोकांचा मृत्यू झालेला आहे त्यांना शासनाच्या वतीनं 5 लाख रुपये अनुदान देण्याचं त्यांच्या परिवाराला हे आपण घोषित केलेलं आहे आणि या घटनेची संपूर्ण चौकशी करून अशा प्रकारचे अपघात होऊ नये या दृष्टीने जे करता येईल ते करण्याचे आदेश दिलेले आहेत. झाडावर लटकलेल्या मृतदेहाची चौकशी करण्यासाठी गेलेल्या पोलिसांवरच जीवघेणा हल्ला करण्यात आलाय. नाशिकच्या इगतपुरी इथं ही धक्कादायक घटना घडली. जमावानं पोलीस कृष्णा गोडसे आणि रामदास वाघ यांचे कपडे फाडले. या मारहाणीमध्ये पोलीस गंभीर जखमी झाले. संबंधित व्यक्तीनं फाशी घेतल्याचा दावा पोलिसांनी केल्यानं आदिवासी समाज आक्रमक झाला. 4 दिवसांपूर्वी ही धक्कादायक घटना घडली. किरकोळ गुन्हा दाखल करत पोलिसांनी याकडे दुर्लक्ष केलं आणि त्यामुळे जमाव संतापला. 2 पोलीसपैकी एका पोलीस कर्मचाऱ्याची फिर्याद घेऊन आम्ही त्यांच्या जवळजवळ 37 नावानिशी म्हणजे ओळख पटवलेल्या नावानिशी आणि इतर 50 ते 60 अशा लोकांच्या विरुद्ध त्याच दिवशी रात्री गुन्हा दाखल केलेला आहे. सध्या तरी अटक केलेली नाही. अटकेची प्रोसिजर आता सुरू करणार आहोत. म्हणजे पुढची जी काही कायदेशीर प्रोसिजर त्यांना सुरू करत आहोत. आणि आता बातमी नागपूरमधून, कारण नागपूरचा वासेपूर झालाय. होय, भर दिवसा एका तरुणाची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली आहे. बघा. नागपूरमध्ये भर बाजारात गोळ्या घालून एका तरुणाची हत्या करण्यात आली. शहरातल्या मानकापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतल्या गोधनी परिसरातील भर बाजारात गोळीबार करून चॉपरनं एकाची हत्या करण्यात आली. गजबजलेल्या भागात झालेल्या या घटनेनं शहरात एकच खळबळ उडाली. यात सोहेल खान नावाच्या तरुणाचा मृत्यू झालाय तर एक ग्राहक जखमी झालाय. भाजीचा ठेला लावण्याच्या क्षुल्लक वादातून ही हत्या केल्याची माहिती पोलिसांनी दिली. प्राथमिक जो आम्हाला चौकशीमध्ये जे निष्पन्न झालेलं आहे त्याच्यामध्ये ही घटना ही भाजीचे ठेले लावण्यावरून ते आरोपी भाजी मंडईचे काम करतात आणि हा वाद मंगळवारी बाजारापासून सुरुवात झाल्याचं प्राथमिक ह्याने निष्पन्न झालेलं दिसून येते. त्याच्यामध्ये आम्हाला आतापर्यंत एकूण 6 आरोपी निष्पन्न झालेले आहेत आणि त्याच्यामध्ये 3 आरोपी अटक आहेत, 3 आरोपी फरार आहेत. या घटनेमुळे नागपुरातल्या वाढत्या गुन्हेगारीचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आलाय. नागपूर आहे की वासेपूर असा प्रश्न आता निर्माण झालाय. आणि आता बातमी अकोल्यातनं पाहूयात. अकोल्यातील कुत्र्यांच्या मृत्यू प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलाय. आतापर्यंत 150 पेक्षा अधिक कुत्र्यांचा विषारी अन्न खाल्ल्यानं मृत्यू झाला. रस्त्यावरील मोकाट कुत्र्यांसह पाळीव कुत्रे अंगावर भुंकतात म्हणून एका माथेफिरूनं क्रूरतेचा कळस गाठला आणि थेट या मुक्या प्राण्यांना खाण्यातनं विष दिलंय. यातील संशयित व्यक्तीचा सीसीटीव्ही फुटेजही पोलिसांच्या हाती लागलाय आणि याच संदर्भात ही बातमी साम टीव्हीनंही दाखवली होती. ह्या एक गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे
की वारंवार ह्या घटना होत आहेत आणि तीच लोक हे परत करत आहेत. म्हणजेच यांच्या डोक्यात कुठेतरी एक गोष्ट फिक्स आहे की आपल्यावरती काही कारवाई होत नाही. आम्ही जरी FIR केली तरी पोलिसाचा किंवा SP-चा याच्यावरती काहीच हे दमदाटी करत नाहीत, कोणी म्हणायला नाहीत, त्यांच्या मनात ती भीतीच नाही. मराठीच्या आग्रहावरून आता मनसे आणि मुख्यमंत्र्यांमध्ये संघर्ष पेटण्याची शक्यता आहे. काय घडणार आहे बघूया. मराठी भाषेवरून मनसेनं आक्रमक पवित्रा घेतलाय. मराठी न बोलणाऱ्या बँकेतल्या परप्रांतीय कर्मचाऱ्यांना चोप दिल्यामुळे बँक कर्मचारी संघटनांनी मनसेवर कारवाईची मागणी केली. बँक कर्मचाऱ्यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून संरक्षणाची मागणी केली. मनसेच्या मराठीच्या आग्रहाचं मुख्यमंत्र्यांनी समर्थन केलं असलं तरी कायदा हातात घेणाऱ्यांवर कारवाई करणार असल्याचा इशाराही दिला. विविध बँकातील आणि पर्टिक्युलरली बँक ऑफ महाराष्ट्रमध्ये काही शाखांमध्ये गेल्या 3-4 दिवसात काही समाजकंटकांनी बँक शाखेमध्ये घुसून शाखाधिकाऱ्यांना मारहाण, सरकारी मालमत्तेचं नुकसान केलेलं आहे, अर्वाच्य भाषेत शिवीगाळ केलेली आहे. महाराष्ट्रामध्ये मराठीचा आग्रह करणं हे चुकीचं नाही. तो आग्रह कोणीही करू शकतं, केला तरी त्यात काही वावगं नाही. पण असा आग्रह करताना कायदा हाती घेणं चुकीचं आहे. कायदा जर हाती घेतला गेला तर कडक कारवाई केलीच जाईल. मुख्यमंत्र्यांनी इशारा दिल्यामुळे सरकार विरोधात मनसे आक्रमक भूमिका घेणार की आपला आग्रह थांबवणार याबाबत उत्सुकता आहे. मनसेच्या याच मराठी सक्तीवरून वकील गुणरत्न सदावर्ते आता चांगलेच आक्रमक झालेत. मी मराठी, हिंदी, इंग्रजीत बोलेल, मेरी मर्जी असं सदावर्ते म्हणतात. राज ठाकरेंचे कार्यकर्ते जिथे लोकांचा अपमान करत असतील तिथं सन्मानित करू असं सदावर्तेंनी म्हटलंय. मी मराठी बोलेल, इंग्लिश बोलेल, हिंदी बोलेल, मेरी मर्जी. त्याच्यामुळे भाषेवर कोणी प्रतिबंध आणू शकणार नाही, बॅरिकेटिंग करू शकणार नाही. भाषा असू शकते अर्जबाजारीची, परंतु भाषा हीच बोलली पाहिजे, तीच बोलली पाहिजे, ही सक्ती असू शकत नाही. हे स्पष्टपणे आम्ही मान्य आयुक्त साहेबांना बोललो. त्याच्यावर त्यांनी लवकरच कारवाई करण्याची आम्हाला सांगितलेले आहे. दरम्यान मनसे प्रवक्ते योगेश खैरे यांनी गुणरत्न सदावर्तेंना मनसेनं ज्या परिपत्रकानुसार बँकांमध्ये मराठीचा आग्रह धरतायत ते परिपत्रक काय हे सांगण्यासाठी फोन केला होता. पण ते ऐकून घेण्याऐवजी सदावर्ते संतापले. याचीच ऑडिओ क्लिप आता समोर आली. मात्र या ऑडिओ क्लिपची पुष्टी साम TV करत नाही. हॅलो, हां, गुणरत्न सदावर्ते बोलतोय का? हॅलो, हॅलो, हां, कोण? गुणरत्न सदावर्ते बोलताय का? हो, बरोबर सर. मी योगेश खैरे बोलतोय. मी कुठून? महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा प्रवक्ता आहे. हां, मी ओळखत नाही. हो, नाही ओळखत, ठीक आहे. तो विषय नाही ओळखण्याची आवश्यकता सुद्धा नाही. विषय असा आहे की तुम्ही जी भूमिका मांडताय ती योग्य भूमिका आहे, संविधानिक भूमिका आहे. कायदेशीर आहे. सुप्रीम कोर्टापर्यंत लढू. ते तुमच्या राज ठाकरेंना उत्तर द्यायला सांगा. तुमचं कायद्याचं ज्ञान फार कमी आहे, एक लक्षात तुमचं घ्या. ज्ञान आहे. तुम्ही कशाला फोन करायला? त्या राज ठाकरेला फोन कर ना बाबा. मला तुम्ही काय एवढे मोठे नाही. अरे तू काय एवढं मोठा आहे का? अरे तू काय लय मोठा नाही. तू लागलास की काय? राजसाहेबांनी फोन करायला तू काय एवढा मोठा लागून गेला का? तू एखाद्या आता टॅक्सीवाल्याला हात लावून दाखव की राज ठाकरेला सांगतो. अरे तू कोण मोठा लागून? अरे तुला व्हायरल कर. भीक मागायचा कायद्याचं ज्ञान आहे का तुला? काय भीक माग. ऐक कायद्याचं ऐक. पुढची बातमी. राज्यात तब्बल 72,000 शिक्षक कमी झाले आहेत. नेमकं कशामुळे झालंय हे बघूया. मराठी माध्यमांच्या सरकारी शाळांमधील पटसंख्या दिवसेंदिवस कमी होत असल्यानं याचा थेट फटका शिक्षकांच्या संख्येवर होतोय. गेल्या 15 वर्षात राज्यातील 22,000 महाविद्यालयांमधील तब्बल 52,000 शिक्षकेतर पदं कमी झाली आहेत. तर दुसरीकडे जिल्हा परिषदांच्या 62,000 शाळांमधील 20,000 शिक्षकांची पदं कमी झाली आहेत. पालकांचा कल इंग्रजी माध्यमांकडे वाढलाय. दरवर्षी राज्यात सुमारे 200 खासगी इंग्रजी माध्यमांच्या शाळांची भर पडतीये. त्याचा देखील फटका सरकारी शिक्षकांच्या संख्येवर होतोय. याला काही कारण आहेत. ती म्हणजे हम दो हमारा एक मुळे राज्याचा जन्मदर घटलाय. उच्च शिक्षण नोकरीच्या शोधात उशिरा विवाहाचं प्रमाण वाढतंय. इंग्रजी माध्यमाच्या खासगी शाळांची संख्या वाढली. पालकांचा कल इंग्रजी माध्यमांच्या शाळांकडे वाढला आणि त्यामुळे गेल्या 15 वर्षात सुमारे 72,000 शिक्षकांची पदं कमी झाली. यामुळे मात्र भविष्यात सरकारी शाळा बंद होणार की काय अशी भीती व्यक्त केली जातीये. मराठी हास्य कलाकार सागर कारंडे
सायबर चोरट्यांकडून 61 लाखांची फसवणूक झाली आहे। या प्रकरणी 3 अज्ञात व्यक्तींविरोधात मुंबई सायबर पोलिसांकडून गुन्हा दाखल करण्यात आला। इंस्टाग्रामवर लाईकच्या बदल्यात 150 रुपयांचं आमिष दाखवून फसवणूक करण्यात आलं। विश्वास संपादन करण्यासाठी आरोपींनी कारंडेंच्या खात्यात 22,000 रुपये देखील पाठवले असल्याची माहिती देखील समोर येते आहे आणि त्यानंतर टप्प्याटप्प्यानं पैसे उकळून अभिनेत्याची फसवणूक करण्यात आली आहे। इंस्टाग्रामवर लाईकच्या बदल्यात 150 रुपयांचं आमिष दाखवण्यात आलं। 10 वेळेस 11,000 मिळाले। लाईक्ससाठी अधिक पैसे गुंतवण्याची मागणी करण्यात आली। कमिशन आणि मोबदला वॉलेटवर जमा झाल्यानं 27 लाख गुंतवले। वॉलेटवर जमा असलेले पैसे काढण्यासाठी टास्क 100% पूर्ण करण्याची अट होती। 30% कर चुकीच्या खात्यात भरल्याचं सांगत आणखी पैशांची मागणी करण्यात आली। दरम्यान तो सागर कारंडे मी नाही असं स्पष्टीकरण अभिनेता सागर कारंडेनं दिलं। 61 लाख माझ्याकडे कसे असतील, मी या बाकीच्या गोष्टी कशाला केल्या असता, मी नाटक प्रोड्यूस केलं असतं, मुंबईला गेल्यानंतर या सगळ्याचा तपास करीन असं स्पष्टीकरण सागरनं दिलंय। असू देत ना, मग सागर कारंडे एकच नाही आहे, खूप आहेत। जीमेलवर तुम्ही सर्च केलं तर खूप दिसतील तुम्हाला। मग जाऊ दे ना, त्यांचं काम आहे ते करतात, ते मरू दे ना, आपण कशाला लक्ष द्यायचं। हां नाही। पुढची बातमी, स्विगीच्या गोदामात चक्क उंदीर आणि झुरळांचा सुळसुळाट पाहायला मिळालाय। होय, ही घटना घडली आहे भिवंडीतल्या स्विगी गोदामामध्ये। या गोदामावर मनसेनं खाद्यपदार्थ ठेवलेल्या ठिकाणी झुरळांचा वावर देखील आढळलाय आणि त्यामुळे मनसेनं आवाहन केलं। पीठ तुमचं आणि या पीठामध्ये सगळी झुरळ आहेत आणि अशा प्रकारे चालतंय हे स्विगीचं गोडाऊन। तुम्ही बघाल तर खूप घाण आहे, म्हणजे आपण वस्तू विकत घेणार नाही अशा एवढी घाण या स्विगीच्या गोडाऊनवर। हे इथनं उचलतात, साफ करतात आणि समोर त्यांचं चांगलं हे बनवलं त्यातनं साफ करून पुसून बिसून तुम्हाला पाठवतात, पण मूळतः हे सामान सगळं अतिशय वाईटरित्या आहे या गोडाऊनमध्ये। महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडनं आज आम्ही स्विगीच्या गोडाऊनला सील करण्याची मागणी करतोच आहे, परंतु याच्यापुढे स्विगीमधनं काही घेताना स्विगीच्या मागची परिस्थिती पण तुम्ही लोकांनी पाहिली पाहिजे असं मला वाटतं। स्विगीचं गोडाऊन। बातमी पुण्यातनं येते। पुण्यामध्ये तोतया पोलिसांच्या जाळ्यात अडकलाय। पोलीस असल्याची बतावणी करत लूटमार करणाऱ्या सराईत गुन्हेगाराला विश्रामबाग पोलिसांनी अटक केली आहे आणि आतापर्यंत त्यानं 29,67,000 रुपयांची लूटमार केल्याचंही समोर आलंय। ओळख लपवण्यासाठी तो प्रत्येक गुन्हा हेल्मेट घालून करत होता। जफर शहाजमान इराणी असं या तोतया पोलिसाचं नाव आहे। आणि आता बातमी पालघरमधून येते। बोईसर मार्गावर एका कंपनीच्या खासगी बसचा अपघात झालाय। या भरधाव खासगी बसचा ब्रेक फेल झाला आणि त्यामुळे बस थेट झाडावर जाऊन आदळली आहे। अपघाताची घटना सीसीटीव्हीमध्ये चित्रित झाली आहे। बोईसर जवळील परनाळी इथं अपघात झाला। बसमधील 2 कर्मचारी जखमी झाले। सुदैवानं मोठी जीवितहानी टळली आहे। पुण्यातील आरटीओ चौकात टवाळखोरांचा धुडगूस पाहायला मिळाला आहे। आरटीओ ऑफिस समोरील पेट्रोल पंपावर असणाऱ्या कर्मचाऱ्याला इथं मारहाण करण्यात आली। कर्मचाऱ्याला 8 ते 10 टोळक्यांकडून बेदम मारहाण झाली आहे। बन गार्डन पोलीस स्टेशनमध्ये या प्रकरणी आता गुन्हा दाखल करण्यात आला आहे। पुढच्या बातमीकडे, भारतात लवकरच एटीएम बंद होणार आहेत का आणि कशामुळे, काय नेमकं कारण आहे बघूया। डिजिटल क्रांतीमुळे ग्राहकांना वेगानं सुविधा उपलब्ध होत आहेत, मात्र हीच डिजिटल क्रांती आता जुन्या होत चाललेल्या अनेक साधनांच्या अस्तित्वावर उठली। सर्वांच्या हातात मोबाईल आले आणि एसटीडी पीसीओलाच लोक विसरले आणि हीच वेळ आता एटीएम वर येणार असल्याचं चित्र दिसतंय। कारण प्रत्येक जण आता UPI द्वारे पेमेंट करू लागले। 10 रुपये भाजीवाल्याला देतानाही ग्राहक QR कोडचा वापर करू लागले आणि त्यामुळे कॅश काढण्यासाठी कुणीही एटीएम कडे फिरकत नसल्याचं चित्र आहे। RBIच्या आकडेवारीनुसार सप्टेंबर 2023 मध्ये देशात 2,19,000 एटीएम होते
मात्र हा आकडा सप्टेंबर 2024 मध्ये घटून 2,15,000वर आलाय. म्हणजे गेल्या वर्षभरात तब्बल 4,000 ATM बंद करण्यात आले. 2022 पासूनच ATMच्या वापरात मोठी घसरण झाल्याचं दिसतंय. UPIच्या माध्यमातून डिजिटल पेमेंटचा वापर वाढलाय आणि त्याचाच ATMच्या वापरावर परिणाम झाल्याचं दिसतंय. त्यामुळे निकटच्या भविष्यात STD प्रमाणे ATM सेवाच बंद होणार की काय असा प्रश्न आहे. हरे बड़लो आता संकट निवारे जय देवी महिषासुरमर्दिनी सुरवरेश्वर वरदे तारक संजीवनी जय देवी त्रिभुवन भवनी पाहता तुझे से नाही सारी जमले परंतु न बोलवे काही साही विवाद करिता पडल प्रवाही ते तो भक्ता लागे पाविसे लवलाई जय देवी महिषासुरमर्दिनी सुरवरेश्वर वरदे तारक संजीवनी जय देवी प्रसन्न वदने प्रसन्न होती ददाशा क्लेशापासून सोडवी तोडी भवभाषा अंबे तुझ वाचून कुणकर विलाशा धर हर लिंदाला पद पंकजलेचा जय देवी महिषासुरमर्दिनी सुरवरेश्वर वरदे तारक संजीवनी जय देवी जय देव भवानी जय रानू माता भवानी ग कुळ पाळवंता आरती वाळू मने भावे वाळू अंबाबाई रेणुका जय देवी जपचार त्याला वलग रत्नाच्या ज्योती व वाळू अंबिका व वाळू रेणुका अंबाबाई झाली ओ जय देव भवानी तुळजापूर माता भवानी तुळजापूर माता आरती वाळू मने भावे वाळू अंबाबाई रेणुका जय देव नगार करू नगा उभे अंबिका देवळाच्या दारी जय जयकार होतो माहुर तुळजापुरी जय देवी माने तुळजा माता भवानी तुळजापूर माता आरती वाळू माने भावे वाळू अंबाबाई रेणुका जय देव संबळ वाजला गाईचा ग संबळ वाजला संबळाच्या नाद चौघड्याचा ग नादा अंबर भरला जय देवी माने तुळजापूर माता भवानी तुळजापूर माता आरती वाळू माने भावे वाळू अंबाबाई रेणुका जय देव अग शिवावर स्वार गाय माझी वाघावर स्वार अग हाती ढाल तलवार ग दैत केलाय संहार जय देवी माने तुळजापूर माता भवानी तुळजापूर माता आरती वाळू माने भावे वाळू अंबाबाई रेणुका जय देव हट शिळावर उभी अंबिका ग उभी हसती अव कर घेऊन कटी ग वाट भागता. चैत्र नवरात्र खरं तर सुरू आहे आणि ठाण्यात रश्मी ठाकरे आरती करत होत्या. पुढच्या बातमीकडे वळूयात. अवकाळी पावसानं नुकसान झालंय त्या संदर्भातली बातमी. कृषी मंत्री आणि शेतकऱ्यांमध्ये शाब्दिक चकमक झाल्याचं पाहायला मिळालं. कर्जमाफीच्या मुद्द्यावर शेतकरी आणि कृषी मंत्र्यांमध्ये शाब्दिक बाचाबाची झाली. कोकाटे दिलासा द्यायला गेले की शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळायला हेच कळत नाही. कृषी मंत्र्यांसमोर नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या भावना तीव्र होत्या. शेतकऱ्यांनी कृषी मंत्र्यांसमोर गाऱ्हाण मांडलंय. शेतीमध्ये गुंतवणूक आहे 1 रुपये तरी नाही बिलकुल सरकार शेतीमध्ये गुंतवणुकीला पैसे देणार तुम्हाला वाटच पाहिजे कर्जमाफी व्हायची तोपर्यंत काय भरायचं त्यापेक्षा मला एक सांगा आता हे मीडिया चालू आहे मीडियासमोर असं बोलत नाही तुम्हाला कर्जमाफी झाल्यानंतर जे पैसे येतात त्या पैशात काय करता तुम्ही शेतीमध्ये गुंतवणूक आहे 1 रुपये तरी नाही बिलकुल सरकार शेतीमध्ये गुंतवणुकीला पैसे देणार तुम्हाला आता पोखराच्या माध्यमातून तुम्हाला पाईपलाईनला पैसे आहेत इरिगेशनला पैसे आहेत तुम्हाला क्रॉपला पैसे आहेत शेततळ्याला पैसे आहेत सगळ्याला पैसे आहेत भांडवली गुंतवणूक कोण करतं सरकार शेतकरी करतं का शेतकरी म्हणतो विम्याचे पैसे पाहिजे याचे पैसे पाहिजे मग साखरपुडे करा मग लग्न करा. बार्शी तालुक्यातनं बातमी. बार्शी तालुक्यात वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसानं अक्षरशः झोडपून काढले. अचानक आलेल्या पावसानं मका आणि द्राक्ष बागांना याचा फटका बसलाय. पावसामुळे नुकसान झालेल्या शेतीचे पंचनामे करण्यासाठी शेतकऱ्यांनी मागणी केली. वादळी वाऱ्यामुळं गारपीट अति गारपीट झालेली आहे. नुकसान जवळजवळ 100% नुकसान झालेलं आहे. जवळजवळ 80-90 हजाराची मका
आज ह्याला 5,000 सुद्धा कोण द्यायला तयार नाही. सगळे जमीन बिमीन सगळे वाहून गेलेले आहे. तरी आता शेतकऱ्यांनी काय करायचं, सरकारनं ह्याकडे लक्ष द्यायला पाहिजे. फडणवीस साहेबांनी, अजित पवार साहेबांनी हे जर पंचनामा वगैरे करून आम्हाला शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळाली पाहिजे. आणि आता बातमी बुलढाण्यातनं पाहूयात. सोमठाणा गावामध्ये गारपिटीसह झालेल्या पावसानं मोठं नुकसान केलंय. सोमठाण्यातले शेतकरी सुभाष झगरे यांच्या 5 एकर शेतातील पपई बागेचं मोठं नुकसान झालं. गारपीट आणि वादळी वाऱ्यानं पपई बाग अक्षरशः आडवी झाली आहे. पंचनामा करून नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी या शेतकऱ्यानं केली आहे. आभाळातून कोसळणाऱ्या अवकाळी पावसानं शेतकऱ्यांच्या आशा पाण्यात गेल्या. जुन्नर तालुक्यात वादळी वाऱ्यासह पावसानं तब्बल 500 हेक्टरवरील कांद्याचं नुकसान झालंय. काढणीला आलेल्या कांद्याची शेती मातीमोल झाली आहे. रायगडमध्ये काहीशी तशीच परिस्थिती आहे, कारण रायगड जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह जोरदार अवकाळी पावसानं हजेरी लावली आहे. अवकाळी पावसानं नागरिकांची पुरती तारांबळ उडाली. खालापूर, खोपोली, कर्जत, पेण तालुक्यासह पनवेल तालुक्याच्या काही भागात वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस बरसलाय. या पावसानं आंबा बागांसोबत वीडभट्टी व्यवसायाला जबर फटका बसलाय. रायगडमधील उरण इथं चिरनेरमध्ये जोरदार धुळीचं वादळ पाहायला मिळालं. इंद्रायणी डोंगरावर भाविक थोडक्यात बचावले. उन्हानं हैराण झालेल्या नागरिकांना काही ठिकाणी दिलासा मिळतोय. त्यात उरण तालुक्यात वातावरण काहीसं ढगाळ असताना शुक्रवारी दुपारी चिरनेर, दिघाटी, साई कळमसुरे, मोठे भोम परिसरात धुळीचं वादळ पाहायला मिळालं. हवेमध्ये प्रचंड धुळीचे कण पसरल्यानं रस्त्यावरून चालताना नागरिकांना, वाहन चालकांना त्रास सहन करावा लागला. त्यातच इंद्रायणी डोंगर माथ्यावर एकविरा देवीचा उत्सव सोहळा उत्साहात पार पडत असतानाच मंदिराजवळ उभारण्यात आलेला मंडप वादळी वाऱ्यात कोसळण्याची घटना घडली. भाविक थोडक्यात वाचले. आणि आपण मुंबईतली दृश्य पाहतोय. संध्याकाळच्या सुमारास, दुपारच्या सुमारास मुंबईत देखील वादळी वारे पाहायला मिळाले. जोरदार पाऊसही बरसल्याचा पाहायला मिळत आहे. एक्सक्लुझिव्ह दृश्य आपण साम टीव्हीवर पाहतोय. एक महत्त्वाची बातमी समोर येते. गेल्या काही दिवसांपासून मुंबईसह राज्यात अनेक भागांमध्ये पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला होता. मात्र आता पुढील काही दिवस उकाड्याचे असतील. पुढील 2 दिवस उष्ण आणि दमट वातावरणाचा अंदाज हवामान विभागानं व्यक्त केला आहे. बहुतांश भागात कमाल तापमान सरासरीपेक्षा अधिक राहण्याची शक्यता आहे. उत्तर कोकण आणि मध्य महाराष्ट्रात तीव्र उष्ण लाटांचा इशारा देण्यात आला आहे. पुढच्या बातमीकडे. राज्यामध्ये खरीप हंगामात एआयचा वापर करण्यात येणार आहे. यासाठी केंद्र सरकारच्या विस्तार या संकेतस्थळाचा वापर केला जाईल. खरीप हंगामात एआयचा प्रयोग करणारं महाराष्ट्र हे पहिलंच राज्य ठरणार आहे. सध्या राज्यात ऊस शेती प्रायोगिक तत्वावर एआयचा वापर केला जातोय. आता राज्यातील हवामान, तापमान, माती आणि वेगवेगळी पिकं लक्षात घेत एआयचा वापर केला जाणार आहे. बीज प्रक्रियेसाठी देखील एआयचा वापर केला जाईल. कृषी विद्यापीठांची संशोधनं यासाठी एआयचा वापर होईल. तसंच शेतकऱ्यांचे प्रयोग, हवामान, कीड नियंत्रण, मातीचा पोत, जमीन सुधारणा, कीटकनाशकांची गरज, पीक स्थिती, बाजार समित्यांमधील दर, शेतीमाल साठवणुकीसाठी वखार महामंडळाची गोदाम. बातमी वळूयात पुढच्या बातमीकडे. गोदावरी काठावरील गावांमध्ये चक्क दुभत्या जनावरांसाठी मच्छरदाणी
पाहायला मिळते. गोदावरी नदी तीरावरील माडसांगवी आणि अन्य काही गावांमध्ये प्रत्येक घराबाहेर जनावरांसाठी मच्छरदाणी लावण्याची वेळ आली आहे. गोदावरी नदीला जलपर्णीच्या प्रदूषणाचा विळखा बसलाय. परिसरात मोठ्या प्रमाणात त्यामुळे डासांची पैदास वाढली आहे. डासांचे लोळच्या लोळ परिसरातील ग्रामस्थ आणि जनावरांवर हल्ला करतात. रात्रीच्या वेळी घराबाहेर पडणं देखील आता ग्रामस्थांना कठीण झालंय. डासांच्या हल्ल्यांमुळे जनावरांना रोगाचा प्रादुर्भाव होत असल्यानं ग्रामस्थ त्रस्त आहेत. रोगराईमुळे दुभती जनावरांच्या उत्पादन क्षमतेवर देखील विपरीत परिणाम होतोय. 5,000 रुपये खर्च करून शेतकऱ्यांना जनावरांसाठी विकत घ्यावी लागते, मच्छरदाणी विकत घ्यावी लागते. पर्यंत आपण माणसांसाठी घरामध्ये मच्छरदाणी लावल्याचं पाहिलं असेल, मात्र मी आत्ता तुम्हाला दाखवतो या ठिकाणी अगदी जनावरांसाठी देखील मोठमोठ्या मच्छरदाणी या ठिकाणी लावण्याची वेळ इथल्या ग्रामस्थांवर आली आहे. त्याचं प्रमुख कारण आहे गोदावरी नदीमध्ये मोठ्या प्रमाणात पानवेली पसरलेल्या आहेत आणि त्या पानवेलींच्या प्रादुर्भावामुळे गोदावरी नदीकाठावरील या सगळ्या गावांमध्ये मोठ्या प्रमाणात डासांचा प्रादुर्भाव झालेला आहे. अगदी डासांचे लोळच्या लोळ या सगळ्या परिसरामध्ये पाहायला मिळतात आणि त्यामुळे ही अशा पद्धतीने आपल्या जनावरांसाठी मच्छरदाणी लावण्याची वेळ इथल्या शेतकऱ्यांवर, ग्रामस्थांवर आली आहे. कॅमेरामॅन प्रवीण काळबांडेसह अभिजित सोनवणे, साम टीव्ही, नाशिक. पुढच्या बातमीकडे. लाडक्या बहिणींना आता सरकार मोफत वॉशिंग मशीन देणार आहे. होय, केंद्र सरकार महिलांना वॉशिंग मशीन देणार आहे. मात्र हे आम्ही म्हणत नाही आहोत, तसा दावा करण्यात आलाय. खरंच सरकार मोफत मशीन देणार आहे का याची आम्ही पडताळणी केली आहे. तेव्हा सत्य काय समोर आलं ते बघा. लाडकींसाठी केंद्राची फ्री वॉशिंग मशीन योजना. सरकार महिलांना मोफत वॉशिंग मशीन देणार. व्हायरल मेसेज मागचं सत्य काय? लाडकींना आता केंद्र सरकारही मदत करणार आहे, कारण लाडकींसाठी आता केंद्र सरकार मोफत वॉशिंग मशीन देणार असल्याचा दावा करण्यात आलाय. सध्या सरकार नवनवीन योजनांची घोषणा करतंय. कधी लाडका भाऊ तर कधी लाडका शेतकरी अशा योजना सुरूच असतात. मात्र राज्यात लाडकी बहीण ही योजना चर्चेत आहे. सरकार महिलांना घरबसल्या 1,500 रुपये देत आहे. त्यामुळे सरकार महिलांना वॉशिंग मशीनही देऊ शकतं असं अनेकांना वाटू लागलंय. मात्र ही योजना नसून महिलांची दिशाभूल करण्यासाठी हा मेसेज व्हायरल करण्यात आलाय. त्यामुळे आमच्या पडताळणीत सरकार मोफत वॉशिंग मशीन देणार हा दावा असत्य ठरलाय. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज.